ठाकरेंच्या सेनेला घराणेशाहीचा विळखा. नातेवाईकांच्या उमेदवारीसाठी नेते आग्रही. निष्ठावंतांच्या हाती आश्वासनाची शिदोरी. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेने नव्या आणि तरुण कार्यकर्त्यांना संधी देण्याचं जाहीर केलंय. पण प्रत्यक्षात चित्र काही वेगळंच आहे. तरुण कार्यकर्त्यांच्या नावाखाली ठाकरेंच्या शिवसेनेतील बड्या नेत्यांनी आपल्या नातलगांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. तब्बल 8 वर्षांनंतर निवडणुका होऊ घातल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. तसंच इच्छुकांची संख्याही वाढली. पण पक्षातील बडे नेते घरात उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार माजी खासदार विनायक राऊत हे वाकुल्यातून आपला मुलगा अथवा मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. माजी आमदार विनोद घोसाळकर हे दहिसर मतदारसंघातून आपली धाकटी सून पूजा घोसाळकर यांच्यासाठी इच्छुक असल्याचं सांगितलं जात आहे. तर ईशान्य मुंबईचे खासदार संजय पाटील हे भांडूपमधून आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. कार्यकर्त्यांना कधी संधी मिळणार असं कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे. ते अंकित प्रभू किंवा राजुल पटेल किंवा तुम्ही जे नावं घेताय ते कार्यकर्ते नाही आहेत का? माझे वडील कोणीतरी असतील, पण मी पण कार्य करतोय. आता मी ते आहे, सुनील राऊत काम करतायत म्हणून ते आमदार झाले. कार्यकर्तेच आहेत ना. असं अनेक ठिकाणी होतं, असं सर्वच पक्षात होत आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू हे गोरेगाव दिंडोशीमधून आपल्या मुलासाठी तिकीट मिळावं म्हणून प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. शिवसेनेचे आमदार अजय चौधरी हे परळ शिवडीमधून आपल्या सुनेच्या उमेदवारीसाठी आग्रही असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. वरळीतील एका मोठ्या नेत्याने आपल्या मुलीसाठी वरळी प्रभागावरती दावा ठोकल्याचं बोललं जात आहे. आमदार सुनील शिंदेंनी आपल्या बंधूंसाठी वरळी प्रभादेवीमधून उमेदवारीसाठी जोर लावला. संजय पाटील यांची कन्या राजुल पाटील या युवा सेनेचे अनेक वर्ष काम करत आहेत. युवा सेनेच्या कोर कमिटीत आहेत. सुनील प्रभू यांचे चिरंजीव अंकित प्रभू हे अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात काम करत आहेत. हां, अजून तुम्ही कोणती नावं घ्या, मी तुम्हाला त्यांच्याविषयी माहिती द्यायला तयार आहे. पण ही यादी इथंच संपत नाही. माजी महापौर श्रद्धा जाधव या देखील शिवडी नायगाव भागातून आपल्या मुलासाठी इच्छुक आहे. तर माजी आमदार दगडू सकपाळ हे लालबागमधून आपल्या मुलीसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा पक्षाच्या वर्तुळात रंगली आहे. तर अजिंक्य धात्रक कुलाब्यातून इच्छुक आहे. त्यांच्याकडे पद्धतच तशी आहे ना. सत्ता कुणाला पाहिजे, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कुणाला व्हायचंय, विरोधी पक्षनेते कुणाला व्हायचंय, सगळं त्यांनाच व्हायचंय. कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजी उचलायचे. एखाद्या कार्यकर्त्याला तिकीट द्या ना, काय फरक पडतो. नातेवाईकाला घेतात, प्रत्येक पक्षावाले देतात, परंतु ते एका लिमिट पर्यंत असतं. तुम्हाला सत्ताच घाशात घालायची, ही तुमची मानसिकता चुकीची. एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडून नव्या नेतृत्वाला उभारी देण्याचा दावा केला जातोय. पण दुसरीकडे ठाकरेंचे जुने शिलेदार सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याच्या ऐवजी आपल्याच घरातील व्यक्तीला तिकीट मिळावं म्हणून वजन खर्ची करतायत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.